कर्जमाफीच्या रकमेवरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळतोय। यावर शेतकऱ्यांनी काळजी न करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। बैठकीमध्ये बँकांकडून व्याजाशिवाय कर्जमाफी मान्य करण्यात आली, त्यामुळे आम्ही कर्जाची रक्कम भरत आहोत, व्याजाची रक्कम बँक स्वतः काढून घेणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। ज्यावेळेस बँकांची आमची चर्चा झाली त्यावेळी बँकांनी दोन गोष्टी कबूल केल्या। एक, एनपीए वरचं व्याज ते कमी करतील, ते काढून टाकतील, आणि दुसरं कर्जमाफीच्या दरम्यान अकाउंट आणि अकाउंटमध्ये पैसे येणं या दरम्यानच्या कालावधीचं व्याज ते काढून टाकतील। त्यामुळे अकाउंटमध्ये जरी व्याज दिसत असलं तरी बँकांनी त्या व्याजाशिवाय कर्जमाफी मान्य केलेली आहे। आणि म्हणून आम्ही जी कर्जाची रक्कम आहे ती बँकेत भरतोय आणि व्याजाची रक्कम बँक स्वतः त्यातनं काढून घेणार आहे। काही लोकांना कन्फ्युजन असं होतंय की आमचे जास्त पैसे अकाउंटला दिसत आहेत, म्हणजे आमच्यावर जास्त कर्ज अकाउंटला दिसत आहे आणि त्या मनाने आमच्या अकाउंटला कमी पैसे आलेत। काळजी करू नका। 2 लाख नागपूरमध्ये काल 110 मिलीमीटर पाऊस पडला। अनेक भागात पाणी साचलं होतं। पाणी निचरा पण झाला, पण साचलं होतं वस्त्यांमध्ये पाणी। काही ठराविक पॉकेट्समध्ये तो पडला आणि फ्लॅशची जी परिस्थिती आहे ती वारंवार दिसते। ते मुळामध्ये काल जवळपास 186 मिलीमीटर पाऊस हा एका दिवसामध्ये नागपूरमध्ये पडला, पण त्यातलाही जवळपास 110 मिलीमीटर पाऊस हा 1 ते सव्वा तासाच्या अंतरात पडला। त्यामुळे अनप्रेसिडेंटेड अशा पद्धतीचा हा पाऊस होता आणि तोही जशी ढगफुटी होते तसा काही भागातच झाला। त्यामुळे त्या भागातले जे काही सखल एरिया होते किंवा लो लाईंग एरियाज होते त्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं। विशेषतः 3 शाळांमध्ये त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन चालवावं लागलं आणि सर्व मुलांना, जवळपास 450 मुलांना बाहेर काढावं लागलं। प्रशासनाने अतिशय चांगलं काम केलं। काही ठिकाणी बोटी वापरल्या, काही ठिकाणी रोप वापरले आणि जे काही रेस्क्यू करायचं होतं ते अतिशय वेगाने सगळ्यांना रेस्क्यू केलं। त्यामुळे कुठली हानी त्या ठिकाणी झाली नाही, पण निश्चितपणे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे किंवा काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्यामुळे काही काळापर्यंत जनजीवन विस्कळीत होतं। पाणी निघून देखील लवकर गेलं। अजूनही काही भागांमध्ये पाणी आहेच, त्याच्यावर कारवाई चाललेली आहे। आजही काल जे काही आपल्याला अलर्ट दिले होते त्यात ऑरेंज अलर्ट नागपूरला दिलेला आणि संध्याकाळनंतर कदाचित पाऊस 5 वाजेनंतर मोठ्या प्रमाणात येईल अशी अपेक्षा आहे। प्रशासनाशी माझी चर्चा झाली आहे, प्रशासन पूर्णपणे तयारीत आहे। पण आता हे वेदर इव्हेंट्स मात्र सगळे चिंताजनक आहेत। आपण बघतोय पालघरला आपण बघितलं, नागपूरला आपण बघितलं, मध्ये रायगड जिल्ह्यात आपण बघितलं, नाशिकला आपण बघितलं की 15 दिवसाचा, महिन्याभराचा पाऊस हा एका दिवसात येऊन राहिलेला आणि त्याच्यामुळे त्याची इंटेन्सिटी इतकी आहे की आपल्या त्याला ड्रेन करण्याच्या नॅचरल सिस्टीम्स देखील त्या ठिकाणी इतक्या प्रभावी नाहीत की ज्या महिन्याभराचा पाऊस जर 1 दिवसात आणि 1.5 दिवसात आला तर त्यातनं अनेक फ्लॅश फ्लड जे आहेत ते तयार होत आहेत। त्यामुळे याचाही थोडा विचार हा भविष्याच्या दृष्टीने करावा लागेल। नागरिकांचा जो रोष आहे तो पालिकेच्या विकास कामांना घेऊन आहे, सिमेंट रस्ते असेल किंवा ड्रेनेज सिस्टीम असेल, समन्वयाचा अभाव विकास काही ठिकाणी हे देखील सत्य आहे की कामं चाललेली आहेत, ती अर्धवट आहेत, त्याच्यामुळे त्या ठिकाणी पाणी थांबलं। पण सरसकट असं नाही आहे, कारण मी जसा उल्लेख केला की जर 1 ते सव्वा तासामध्ये 110 मिलीमीटर पाऊस पडेल तर कुठलीच सिस्टीम एवढ्या पावसाकरता डिझाईन नसते। आपण सिस्टीम डिझाईन करताना गेल्या 20-25 वर्षातला जो डेटा आहे त्या डेटातला जो अधिकतम पाऊस आहे त्याच्या 10% जास्त अशा पद्धतीनं ती सिस्टीम डिझाईन होते। परंतु जर इतका पाऊस एकत्रित आला तर त्यातनं काही डिस्ट्रक्शन्स होतात। पण म्हणूनच मी सांगितलं की आता एक प्रकारे अशा प्रकारचे इव्हेंट्स हे सातत्याने होत आहेत आणि राज्यभरात, देशभरात होत आहेत। तर याचाही विचार आपल्याला पुढच्या काळात जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी आंदोलनाची पुन्हा एकदा अंतिम आंदोलनाची घोषणा केली आहे। मराठा समाजाशी सरकारने अन्याय केलाय। 58 लाख मराठा नोंदणीच्या आधारे तातडीने जात प्रमाणपत्र सादर करण्याची त्यांनी मागणी। जात प्रमाणपत्र हे मागितल्यानंतर मिळतं आणि ज्या ज्या लोकांनी जात प्रमाणपत्र मागितले
त्यांना ते प्रमाणपत्र मिळालेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे पेंडन्सी अतिशय कमी आहे. कोणी मागताय आणि देत नाही अशी परिस्थिती नाही आहे. मला असं वाटतं की फार कमी पेंडन्सी आहे. त्यांना जात प्रमाणपत्र दिले जात आहे आणि इतरही ज्या गोष्टी आहेत, मी पुन्हा एकदा सांगतो की आमच्या सरकारने, महायुतीच्या सरकारने मराठा समाजाकरता जेवढे निर्णय घेतले आणि जेवढे निर्णय कार्यान्वित केले, हे कुठल्याच सरकारने कधी घेतले नाहीत. त्यापही कोणाचा काही दोष असेल, नमस्कार शेतकरी कोणाला काही मित्रांनो, वाटत असेल की हे शेतकऱ्यांसाठी योग्य होत नाहीये, आनंदाची बातमी आलेली तर आहे. निश्चित त्यातनं शेतकरी मार्ग काढता मित्रांनो, येईल. तुम्हाला त्या सगळ्या सर्वांनाच गोष्टी माहिती आहे की आपल्याला बघता येतील. राज्य सरकारने आणि त्याला शेतकऱ्याची योग्य कर्जमाफी पद्धतीनं, करण्याचा हा मोठा मला असं निर्णय वाटतं की घेतलेला त्याच्यावर मार्ग आहे काढता आणि येईल. 2 लाख रुपयांपर्यंत सर्व कर्ज हे राज्य सरकार आता माफ करणार आहे आणि आता याच्यासाठीची पहिली यादी ही उद्या जाहीर होणार आहे. शेतकरी मित्रांनो, उद्या अजितदादा पवार यांची जयंती असल्या कारणाने राज्य सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा मोठा निर्णय घेणार आहेत. उद्या नवीन अटीशर्ती कर्जमाफीची त्याचं पहिली कारण यादी नाहीये. ही येणार आहे. मुळातलं नेमकं या त्याचं व्हिडिओच्या कारण असं आहे की माध्यमातून आपण आपल्या 1 राज्याचे रुपयात पीक मुख्यमंत्री विमा देवेंद्र फडणवीस नेमके अशा काय म्हणाले पद्धतीनं आहेत ते तुम्ही ज्यावेळी अगदी आपल्या सुरुवात राज्याचे केला, मुख्यमंत्री नेमके काय म्हणाले त्यावेळी त्याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ सर्वांनीच तो हे पीक आपल्या विमा चॅनलवरती काढला. उपलब्ध आहे. तो पण व्हिडिओ बघू त्यानंतर शकता आपल्या लक्षात आणि आलं ही की माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत त्याच्यामध्ये नक्की खूप मोठ्या पोहोचवा, प्रमाणात कारण की उद्या कर्जमाफीची दुर्दैवाने पहिली बोगसगिरी यादी येणार झाली. आहे. तर शेतकरी बीड मित्रांनो, सारख्या हा घटना व्हिडिओ कसा आपल्याला वाटला पाहायला खाली मिळाल्या. कमेंट करून सांगा आणि आणि म्हणूनच याविषयी असेच त्याच्यामध्ये आणखी काही नवनवीन सुधारणा आपण माहितीसाठी केलेल्या आहेत. आपले के मराठी GR आणि या युट्यूब चॅनलला लाईक, पूर्वीप्रमाणे शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता धन्यवाद शेतकऱ्यांना मित्रांनो. त्यांचा जय जो हिंद, हिस्सा जय पूर्वी महाराष्ट्र. भरावा लागायचा तो भरावा लागतोय. तर म्हणून ती संख्या थोडी कमी आहे. राहुल गांधी ने संसद में भाषण किया, आरएसएस असली शत्रु है, लोगों को अंधभक्त बनाना चाहता है, अमित शाह ने फायरिंग की ऑर्डर दी, ऐसा सब आरोप राहुल गांधी का। मला असं वाटतं की हिंदी मराठी मुझे ऐसा लगता है, मैंने तो राहुल गांधी का भाषण सुना नहीं क्योंकि मेरे पास इतना समय नहीं है कि उनका भाषण सुनूं, क्योंकि उनके भाषण में रहता तो होता तो कुछ नहीं है। कोई भी विपक्ष का नेता जब बोलता है, आरोप जरूर करे, कोई गलत बात हो तो उसके ऊपर जरूर बोले, टिप्पणियां भी करे, लेकिन आपने देश के युवाओं के लिए सकारात्मक क्या बोला है? आपने कौन सा सॉल्यूशन दिया है? आपने ऐसी कौन सी बात बताई कि जिसके कारण देश के युवाओं का कल्याण होने वाला है? केवल दिन भर झूठी बातें बोलना, आरोप करना, इससे देश के युवाओं को कुछ मिलने वाला नहीं है। मोदी जी ने देश के युवाओं के बारे में सोचा है, ये नई पद्धति लाई है। मेरा विश्वास है ये बिल पास होगा तो इस नई पद्धति के कारण एक बहुत ही सिक्योर इस प्रकार की परीक्षा पद्धति आएगी और हमारे युवाओं का कल्याण होगा। एफआईआर विड्रॉ करने की मांग सब जगह हो रही है, क्या महाराष्ट्र में जो एफआईआर हुआ है विड्रॉ? महाराष्ट्रामध्ये पोलीस विभागाला आणि गृह विभागाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की या आंदोलनाच्या दरम्यान ज्या काही केसेस झालेल्या आहेत त्या केसेस या परत घेतल्या पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये पोलिसांनी फार संयमाची भूमिका घेतलेली आहे. साधारणपणे केसेस जर आपण बघितल्या तर मोठ्या प्रमाणात फक्त जमावबंदीच्या केसेस त्या ठिकाणी लागलेल्या आहेत. ज्या काही केसेस आहेत त्या परत घेण्याच्या संदर्भातले आदेश मी दिले. गडचिरोली जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये काही बोगस नक्षलवादी म्हणून पत्रकं वितरित करतात आणि सातत्याने या घटनेमध्ये काही वाढ पाहायला मिळते. मध्यंतरीच्या काळामध्ये नक्षलवाद्यांचे पुन्हा पत्रकं लागलेले दिसले आणि त्यातनं स्पेक्युलेशन देखील झाले. पण ज्यावेळी त्याची प्रकारे जांच करण्यात आली त्यावेळी असं लक्षात आलं की काही लोकांनी स्वतःच्या हिताकरता आणि स्वतःच्या स्वार्थाकरता काही गोष्टी मिळाव्या म्हणून स्वतःच ही पत्रकं लावली आहेत. त्यांना जेरबंद करण्यात आलं. महाराष्ट्र में ये पूरा आंदोलन बहुत ही रेस्ट्रेंट के साथ हमारी पुलिस ने उसको हैंडल किया है और जो केसेस भी लगी है वो बहुत ही नॉमिनल इस प्रकार की केसेस वहाँ पर लगी है। और मैंने कल सुबह ही गृह विभाग के साथ राज्य के डीजी के साथ चर्चा की थी और कल ही आदेश दे दिया था कि इन केसेस को वापस लिया जाए। राहुल गांधी ने प्रहलाद जोशी को दुष्कर्म का रक्षक बताया। देखिए राहुल गांधी कुछ भी बोल सकते हैं,
लेकिन राहुल गांधी क्या है ये भी भारत जानता है, मोदी सरकार क्या है, प्रहलाद जोशी क्या है ये भी हमारे भारत के लोगों को पता है कि राहुल गांधी एक ही एजेंडा लेकर निकले हैं और वो एजेंडा है अराजकता का। अराजकता के एजेंडे पर वो काम कर रहे हैं। उनको देश से कोई लेन देन नहीं, उनको अराजकता से लेन सर देन महाराष्ट्र एकमेव राज्य आहे ज्यांनी स्वतःची टेक्नॉलॉजी विकसित केली आहे मानव वाघ जो संघर्ष आहे तो टाळण्यासाठी. मला अतिशय आनंद आहे की मार्वल जी आपल्या महाराष्ट्राची AI कंपनी आहे यांनी एक अतिशय चांगलं मॉडेल आपल्या नागपूरचे SP आहेत हर्ष पोद्दार त्यांनी ते तयार केलेलं आहे, ज्यामध्ये वाघाचं जे विचरण होतं त्याचे अर्ली वॉर्निंग देण्याची सिस्टीम तयार केली आहे. आणि या सिस्टीममध्ये केवळ पिक्चर बेस्ड नाही आहे, तर आपल्याला माहिती आहे वाघ जेव्हा विचरण करतो त्यावेळेस काही प्राणी हे आवाज काढून जंगलाला सांगत असतात की वाघ कुठे आहे. हा जंगलाचा नियम आहे. आणि आमचे जे आदिवासी बांधव आहेत जे वर्षानुवर्ष वनवासात राहतात त्यांना याची नीट माहिती असल्यामुळे ते पूर्वीच्या काळात अशा परिस्थितीतही राहत असताना बरोबर त्या ठिकाणी स्वतःला वाचवायचे. तेच ज्ञान आता आपण AI मध्ये आणलेलं आहे. त्यामुळे वाघाच्या विचरणामध्ये फोटो जरी वाघाचा नाही मिळाला तरी ज्यावेळेस हे प्राणी आवाज काढतात ते आवाज सेन्स करून आणि त्यातनं वाघ कुठे आहे याची अर्ली वॉर्निंग देण्याच्या संदर्भात ही सिस्टीम तयार झालेली आहे. AI सिस्टीम आहे ही. जशी जशी सिस्टीम काम करेल तशी ती अजून प्रगल्भ होईल. पुढच्या काळामध्ये संपूर्ण देशात ही रेप्लिकेट करता येईल. कर्जमाफीच्या यादीतील रक्कम आणि EKYC करताना दिसणाऱ्या रकमेत मोठी तफावत काही ठिकाणी आढळून आहे. खास करून हिंगोलीत अशा खूप तक्रारी आहेत. असं आहे की या संदर्भात पहिल्यांदाच खूप स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की काही अकाउंट्स NPA होते. या NPA अकाउंट्स मध्ये NPA असताना देखील बँकांनी त्याच्यामध्ये व्याज लावलं होतं. पण ज्यावेळेस बँकांची आमची चर्चा झाली त्यावेळी बँकांनी दोन गोष्टी कबूल केल्या. एक, NPA वरचं व्याज ते कमी करतील, ते काढून टाकतील. आणि दुसरं, कर्जमाफीच्या दरम्यान अकाउंट आणि अकाउंटमध्ये पैसे येणं या दरम्यानच्या कालावधीचं व्याज ते काढून टाकतील. त्यामुळे अकाउंटमध्ये जरी व्याज दिसत असलं तरी बँकांनी त्या व्याजाशिवाय कर्जमाफी मान्य केलेली आहे. आणि म्हणून आम्ही जी कर्जाची रक्कम आहे ती बँकेत भरतोय आणि व्याजाची रक्कम बँक स्वतः त्यातनं काढून घेणार आहे. काही लोकांना कन्फ्युजन असं होतंय की आमचे जास्त पैसे अकाउंटला दिसत आहेत, म्हणजे आमच्यावर जास्त कर्ज अकाउंटला दिसत आहे आणि त्या मनाने आमच्या अकाउंटला कमी पैसे आले. काळजी करू नका. 2 लाखापर्यंतचा जो अकाउंट आहे या अकाउंटला पूर्ण पैसे आम्ही देणार आहोत. थँक्यू.